नमस्कार मंडळी, नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे. आणि आता आमच्याकडे आलेली आहे ओवी. तर ओवी आलेली आहे आमच्याकडे आणि बघू शकताय बॅडमिंटन हातामध्ये आहे. म्हणजे आता मावशी सोबत बॅडमिंटन खेळायचं आहे. तर दीदी गेलेली आहे मुंबईला, तिची पूर्ण फॅमिली गेलेली आहे. त्यामुळे ओवीला माझ्याकडे सोडलेला आहे 2 दिवस. हा ठीक आहे. बोलते की फिरायला गेले, हिला ओवीला नाही नेला. अच्छा, अरे तर दीदी फिरायला गेली नाहीये, तिचं काम आहे म्हणून पूर्ण फॅमिली जगत गेलेली आहे. तर हिला आमच्याकडे ठेवलेली आहे 2 दिवस. तर आता मॅडम आलेले आहेत तर काय विचारूच नका. इकडे तिला दीदीने सांगितलं की तुझ्याकडे 2 दिवस ठेव हिला. मला ठीक आहे. आणि ओवी मॅडम पण खुश, मावशीकडे जायला भेटेल म्हणून ती पण वस्तीला. मग काय बोलूच नका, जाम खुश. आता पप्पा सोडून गेले तिला, पप्पा आले होते तर सोडले आणि पप्पा गेले. बघूया आई पप्पा येतात का. मी त्यांना बोललोय की तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही सुद्धा या, कारण की माझ्याकडून हा एक कार्टून सांभाळला जाणार नाही. मला कंटिन्यू तिच्याकडे लक्ष द्यावं लागते. मी काही काम करत असते की ओवी काय करते, हे करते. कधी कधी बोलते गुड्डी मावशी मी आता मोठी झालेली आहे, तू नको लक्ष देऊ आहे ना. तरी पण माझं लक्ष हिच्याकडेच लागतं, काय करते काय नाही असं असतं. म्हणून आई पप्पांना बोलले जमलं तर या तुम्ही दोघं पण बघूया काय करतात. आणि प्रीतला माहित नाहीये की ही आलेली आहे. त्याला फोन सुद्धा नव्हता केला की अचानक दीदीने मला फोन केला की हिला पाठवते तुझ्याकडे. मला ठीक आहे ये बोलू. तर तो आता गेलाय कामाला, तो रात्री येईल तेव्हा बघूया. हो सरप्राईजच द्यायचं. तर बघूया प्रीत आल्यानंतर ही झोपते की राहते, पण ही राहील जागी, तशी ही झोपणार नाही प्रीत आल्याशिवाय. तर जरा आजच्या ब्लॉगला पुढे कंटिन्यू नक्की बघा. आज मी काय धमाल करणार आहोत ते. तर चला आता बॅडमिंटन खेळतो. आता मॅडमने आणलेलेच आहेत बॅडमिंटन, तर मग काय खेळूया. तर 2 दिवस तिच्यासोबतच मला खेळायचं आहे. आता मुड्डी मावशी माझ्यासाठी बनवते मॅगी. आम्हाला दोघींना लागली आहे भूक. इथे आम्ही मॅगी यप्पी बनवतो. नवीन ब्लॉगर आलेला आहे. गुड्डी मावशी मी कॅमेरा पकडते, आपण बोलूया. ते बघ कसं पकडलाय. तर मला बोलते मॅगी बनवून दे मला. या हातामध्ये पकडायचा आता कॅमेरा. ओके असा. हा दिसते मी. हा अरे वा, जमलं विला. वरती वरती मावशीचं डोकं दिसते. हा तर आता आम्हाला खायची आहे मॅगी. तुझ्याकडे मॅगी बनवते. मावशीकडे आल्यानंतर ओवी जे बोलेल ते मावशी बनवून देते है ना. फक्त मम्मीनी सांगितलं थंड अजिबात द्यायचं नाही. हो चेहरा कुठे तुझा. अरे वाकडं झालं काय तुला. झाला. ओके ओके. पण मला मॅगी बनवता येत नाही माहितीये ना. पण ठीक आहे, ओवी शिकवणार आहे मला. तर माझी वेगळी रेसिपी आहे. आम्ही तुम्हाला दाखवतो की मी कशी बनवते. तर ओवी शेफ आलेली आहे. ओके. तर माझी वेगळी मॅगी आहे, मी बनवते तशी. तर पहिले आपल्याला पाणी उकळून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये जोपर्यंत मॅगी सुट्टी होत नाही ना तोपर्यंत ठेवायचंय. नंतर जेव्हा पूर्ण ती सुटेल तेव्हा त्याच्यामध्ये मसाला टाकायचा. आता थोडीशी सुटले. ओके. आपण मसाला टाकूया. नीट काप, सावका, इकडून वरतून काप. मसाला सांडेल. बघ सांडला, बोलले ना. ही नवीन शेफ आहे आमच्याकडे, मग काय. ओके. मग हा पूर्ण मसाला टाकायचा वरतून. ओके. तर ओवीची स्पेशल मॅगी आहे. ओके सावकाश. आणि मसाला टाकल्यावर त्याला मिक्स करायचा. हा मग ओके. मिक्स झाल्यानंतर थोड्या वेळ त्याला 5 मिनिटं ठेवायचं असं. अच्छा, तिला शिजू द्यायची. ओके. लाल झाले बॅडमिंटन खेळून, तरी आम्हाला खेळायचंच आहे. ओके ठेवा, तिला शिजू दे. आम्ही शिजत ठेवलेली आहे मॅगीला. आणि तोपर्यंत आपले चिली फ्लेक्स रेडी ठेवायचे. चिली फ्लेक्स ते नको ते पापडाचे आहेत चिली फ्लेक्स. तुम्हाला दुसरे देते मी, थांब. पण कमी टाकायचे, ते मिरची आहे हवी. तुम्ही तिथे आहे बघ भांड्यांच्या याच्यामध्ये. तिची मॅगीची रेसिपी बघू शकता. त्याच्यामध्ये चिली फ्लेक्स टाकते, ओरिगॅनो टाकते. कमी टाक, आपल्यालाच खायचंय. हा जास्त नको, तिखट असतात ते. तुम्ही तुमच्या प्रमाणे टाकू शकता, तुम्हाला किती तिखट पाहिजे. ओके. अरे बापरे, एकदम खरोखर शेफच झालंय. बस किती. अरे पण ते तिखट आहे तो बी.
कार्टून. आता मिक्स करायचं. ओके. ए तो बंद होईल. हा ठीक आहे. नंतर मग मिक्स करायचं. ओके. आणि जोपर्यंत पाणी आटत नाही, थोडंसं आटत नाही तोपर्यंत मॅगीला शिजवत ठेवायचं. ओके. आणि मग मिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये ऑरिगॅनो पण टाकू शकतो. आपल्याकडे ऑरिगॅनो आहे पण आता नको, राहू दे, बस एवढंच टाकू. टाक. ओके थांब, दे थांब. आता जर तुम्हाला चिली फ्लेक्स पाहिजे तर तुम्ही टाकू शकता थोडेसे. चिली फ्लेक्स नाही, ऑरिगॅनो. ऑरिगॅनो. ओके, थोडेसेच टाक. चल ते पूर्ण टाकून घ्यायचे. बस. आणि नंतर मिक्स करायचं. ठीक आहे. तर आता पाणी आटलेलं आहे. ओके. बघू शकता, बघा आटलेलं आहे पाणी. आणि थोड्या वेळ मिक्स करून आपल्याला आपल्या प्लेट मध्ये टाकायचं आहे आणि खायचं आहे. ओके. तर ओवी स्पेशल मॅगी इज रेडी. तुम्ही पण घरी बनवून बघा. जर तुम्हाला आवडली तर परत बनवा. ओके. किती गोड ग. झाली, बंद करू गॅस. आता त्याच्यावर डिश मध्ये टाक. ओके. तर या ओवीची मॅगी रेडी आहे. गरम गरम. असं पाणी राहू दे का हे? थोडंसंच पाणी टाकायचं. तिला अशी आवडते ओवीला, पूर्ण सुकवलेली नाही आवडत तिला. म्हणजे थोडंसं पाणी सूप प्यायला असं पाहिजे. सूप प्यायला पाहिजे. ओवीसाठी खाऊ वाटतं. लगेच आतमध्ये तरी या. आता मॅगी खालेली आहे, तिनेच बनवलेली. तरी पण खाणार. तरी हाय वाटतं जागा. आजीने आणलेली. आता मोबाईल बस. ओके. मावशीचं एवढं ऐकायला लागलीस कधीपासून? खाऊ आला ना म्हणून. नाही ते ठेवला नसतं. खाऊ आला म्हणून ऐकायला लागलीस. तिला गेम दिलेला खेळायला थोडा वेळ. हे घे. बाबांनी आणलेला आहे समोसा ना, वडापाव आहे. समोसे नव्हते, तिला समोसा आवडतो. ओके. आता काही खाते ती. ओके. अरे काल गेला ताजा हजर. हॅलो, बोलवली आम्हाला. हॅलो गाईस, तर आम्ही चाललेलो आहोत डोंगरीवर. इथे हा आहे सागाचा झाड ज्याला वाळू लागत नाही. ओके. तर तिला आम्ही झाड दाखवतोय. तर हे आहे सागाचं झाड, त्याच्यापासून आपण काय बनवतो? फर्निचर. ओके. तर ओवीला मी दाखवतोय कोणती कोणती झाडं आहेत. तर चला आम्ही चाललो. तिची इच्छा आहे एक फेरी मारून येऊया पाठीमागे. चलो आगे. चलो. मग काय आता आलेली आहे. मग काय. ओके. तर आता आम्ही आलोय पाठीमागे जरा चालायला. ओवीला इकडे आल्यानंतर आवडतं. आमच्या पाठीमागे जरा डोंगर वगैरे आहेत, त्यामुळे छान वाटतं तिला आल्यानंतर. आणि बघू शकता सूर्याची किरणं आलेली आहेत. मस्त वाटतं की नाही? मस्त वाटतं. किती खुश आहे. 2 दिवस मावशीकडे पाठवले आईने, तर केवढी खुश आहे. मावशी सोबत आवडतं ना? हो आवडतं. कारण का मावशी सोबत खेळायला मिळते आणि मावशी माझ्या सोबत खेळते है ना. मम्मीला नुसते कामं असतात. नाही तर काय दीदी, तुला नुसती कामं असते. जर तू हा ब्लॉग बघत असशील तर बघ, तू नुसती कामं करतेस. मावशी ओवी सोबत खेळते. ओके. आताच मावशी पण बोलते बघ, नुसती कामं करत असते, ओवी सोबत नाही खेळत. नाही तर काय. किती खुश आहे. आता तिच्यासोबत बॅडमिंटन खेळली. आणि मॅगी आमची ओवी 1 नंबर बनवते. मस्त टेस्ट. मी सुद्धा खाली है ना. तुम्ही पण एकदा बनवून बघा. आमचा शेफ आहे आणि नवीन ब्लॉगर आहे हा ओवी भूषण पाटील. ओवी पाटील द ब्लॉगर. आवड झाली आता. मावशी कॅमेरा घेऊन बोलत असते ना, तिला सुद्धा आवडायला लागलेलं आहे ब्लॉगिंग करायला. आपण काय करतोय, काय खातोय, आपलाच दिवस कसं जातो ते सांगायला तिला आवडतं. मग ती आल्यानंतर मावशी आपला ब्लॉग चालू कर, मी तुझ्याकडे आलेली आहे है ना. असं तिची एक्साइटमेंट लेवल बघू शकता या चेहऱ्यावर. आई गेली पुढे पूर्ण. अरे चला आपण जाऊया. आई गेली आणि पाठीमागचा व्ह्यू बघू शकता किती सुंदर आहे आणि शांत. कसलाच आवाज नाहीये. खूप शांत वाटते. आता हळूहळू रातकिड्यांचा आवाज यायला लागेल, पण टाइम आहे अजून. तर छान वाटतंय, शांत. तर चला मी सुद्धा जाते आता. पण मस्त वाटते. ओवीच्या निमित्ताने आले. ते कसं असतं आपल्या जवळ असतं पण आपण जात नाही, त्याच्यातली गोष्ट झाली. एकदा
एकदम मोकळा रस्ता आणि पाठीमागे जंगल आहे ना, त्यामुळे एकटी नाही मी जास्त येत. आई पप्पा किंवा दीदी किंवा प्रीत असेल सोबत तर मी येते. असं आहे. एकटीला यायला पण काय प्रॉब्लेम नाही, पण नाही येत जास्त एकटीने. सोबत कोणाचं की जरा बरं वाटतं असं आहे. आणि आपले जे नवीन व्ह्युअर्स आहेत, सबस्क्रायबर्स आहेत, जे मला पहिल्यांदा बघतात, त्यांना छोटंसं इंट्रोडक्शन देते. आता जी ओवी होती ती माझ्या मोठ्या बहिणीची मुलगी आले, तर ती माझ्या मोठ्या बहिणीची मुलगी आहे. आणि आम्ही दोनच बहिणी आहोत, म्हणजे माझी मोठी बहीण आणि मी. आमच्या आईवडिलांच्या आम्ही दोनच मुली आहोत. आणि तिची ही मुलगी जी गुड्डी मावशीकडे राहायला आलेली आहे. आणि माझे पप्पा रिटायर आहेत, गव्हर्नमेंट ऑफिसर होते, ते रिटायर झालेत. त्यामुळे आम्ही गावालाच राहतो, म्हणजे आम्ही अलिबागला राहतो असं आहे. आणि आम्ही प्रीत आणि मी, प्रीत म्हणजे माझा नवरा, आम्ही दोघांनी वेगळं घर बांधून आम्ही दुसऱ्या गावामध्ये शिफ्ट झालो. आणि माझे सासू सासरे आमच्या जुन्या घरी राहतात, ते दुसऱ्या गावामध्ये राहतात. मला खूप सारे कमेंट येतात, तुझे सासू सासरे कुठे आहे, तू जात नाही का? आम्ही जाते, कधी वेळ मिळाला तर आम्ही तिकडे जातो. आता खूप दिवस झाले मी गेलो नाही, पण आता लवकरच फेरी मारू आम्ही तिकडे. असं आहे ना की तुम्ही कुठे राहता? तर आम्ही अलिबाग मध्ये राहतो. येस, ती प्लेस खूप स्वच्छ आहे आणि सुंदर सुद्धा आहे. तुम्ही पण जर विजिट कराल तर विजिट करा, आणि जर तुम्ही राहताय तर गुड. ओके. आमचा नवीन ब्लॉग थोडंसं इंट्रोडक्शन करून गेलेला आहे. ती खूप खुश आहे की मावशीकडं आलेली आहे. तर असो, ते छोटंसं इंट्रोडक्शन मी दिलं तुम्हाला. बाकीचं काही तुम्हाला जर माझ्या बद्दल काही क्वेश्चन्स असतील, म्हणजे प्रश्न विचारायचे असतील, तर मला कमेंटमध्ये विचारा. मी लवकरच एक क्वेश्चन आणि आन्सरचा व्हिडिओ करेन, त्याच्यामध्ये तुमच्या सगळ्या प्रश्नांची मी उत्तर देईन. तर काही प्रश्न असतील तर व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये नक्की टाका. ओके ओके. ओवीच्या बद्दल, हा, आणि ओवीच्या बद्दल पण विचारा, तुम्हाला काय जाणून घ्यायचं असेल तर. सगळे लोक मला विचारतात की तुम्ही कितव्या स्टँडर्ड मध्ये? तर मी 5th स्टँडर्ड मध्ये गेले. ओके. आणि ओवी आमची स्मार्ट आहे. ताईने एक कमेंट करते ना, ओवी खूप स्मार्ट आहे, बरोबर कमेंट वाचते. आल्या आल्या मला सांगते, गुड्डी मावशी त्या व्हिडिओच्या खाली तुला ही कमेंट आली होती की मला कोणतरी स्मार्ट बोलला बघ, मी एकदम स्मार्ट दिसते ना, बरोबर ना? आल्या आल्याच मला ती सांगत होती ही गुड्डी मावशी. मी ती कमेंट वाचली त्या ताईने. मॅगी खात होती तेव्हा. हा, तर थँक्यू बोल. थँक्यू, ज्यांनी पण मला स्मार्ट बोललं. आता तुम्ही पण कमेंट करा आणि ओवीला स्मार्ट बोल, अजून खुश बघ. चला आता मी जरा बसतोय थोडा वेळ. पप्पा आहे ते घरी. जेवणाचं काय जास्त काय बनवायचं नाहीये, थोडंसंच काहीतरी बनवू, कारण का आता वडापाव प्रत्येकाने खाऊन झालेला आहे. ओवीला समोसा आवडतो, तर पप्पा आले तेव्हा एक एक वडा आणलेला, तर आम्ही खाल्ला. आणि मॅगी पण खाल्लेली आहे, त्याच्यामुळे आमचं पोट भरलेलं आहे. येस. आता जेवायचं की नाही ती पोटावर डिपेंड आहे. एरोप्लेन, एरोप्लेन. आई, मी खालतीये. या मंडळी जेवायला ओवीसाठी जेवण रेडी आहे. अंड आणि चपाती. अंड आणि चपाती दिलेला आहे. समोर मोबाईल सुद्धा लागतो बघायला आम्हाला जेवताना. काय ग? लागतो. चला जेवा आता. या मंडळी मी सुद्धा जेवायला बसते आता ओवीचं जेवण झालेलं आहे, तिला चपाती आणि अंड दिलेलं आहे. इथे बेडरूम मध्ये बसले मोबाईल पर्यंत. आम्ही दोघी जेवून घेतो आणि भांडी वगैरे घासायची आहेत. तर या जेवायला. आणि आज आहे जेवायला सुकटीचं कालवण आहे, भात, आंबा आहे, अंडी उकडलेली आहेत आईनी. आई सुद्धा जेवायला बसलेली आहे. आणि आईनी केली होती उसळ, तर ती मला खायला आणलेली आहे, थोडी खाली. तर आता मी जेवतो आम्ही. आणि ओवीचा पसारा बघू शकताय. ड्रॉइंग बुक पण इथेच आहे, सगळं इथेच ठेवलेलं आहे. आणि मॅडम बसलेल्या आहेत बेडरूम मध्ये. तर या जेवायला.